वासराची पूजा करावी। ही पूजा संध्याकाळी करायची असते। ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी केली तरी चालेल। आपल्या जवळपास जिथे कुठे गाय असेल आणि वासरू असेल किंवा गाय जरी असेल तरी जाऊन ही पूजा करावी। गोशाला वगैरे जरी जवळपास असतील तर तिथेही जाऊन तुम्ही ही पूजा करू शकता। तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर घरून जातानाच आपण पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, नैवेद्य, हार, फुलं जर असतील तर फुलं किंवा हार हे सगळं घेऊन जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले गाईच्या पायावर पाणी टाकायचं आहे। आपण जसे पाय धुतो त्या प्रकारे गाईच्या पायावर पाणी टाकायचं आहे। गेल्यानंतर पहिल्यात लक्षात ठेवा गाय मारते का काय त्याकडे लक्ष द्या। जर गाय व्यवस्थित असेल किंवा गरीब गाय आपण म्हणतो त्या पद्धतीत जर असेल तर तुम्ही ही सगळी पूजा मनापासून करू शकता तिथे। तर गाईच्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला वासराच्याही पायावर पाणी टाकायचं आहे आणि हळद, कुंकू, अक्षदा लावायच्या आहेत गाईला आणि वासराला दोन्हींनाही। आधी गाईची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून झाल्यानंतर आपल्याला गाईला नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा नैवेद्य खाऊ घालायचा आहे, नैवेद्य द्यायचा आहे। नैवेद्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भाकरी आणि गवारीच्या शेंगा केल्या जातात किंवा तुमचा जो काही नैवेद्य असेल तो तुम्ही देऊ शकता। जर भाकरी नसेल तर चपाती आणि भाजीचाही नैवेद्य तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता। पण बऱ्याच ठिकाणी भाकरी आणि गवारीच्या शेंगांचा नैवेद्य किंवा चपाती आणि गवारीच्या शेंगांचा नैवेद्य दाखवला जातो वसुबारसेच्या दिवशी। तर हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर आपल्याला वासराची पूजा करायची आहे। वासरालाही आपल्याला पायावर पाणी टाकून पाय धुवायचे। त्यानंतर हळद, कुंकू लावायचं, अक्षदा व्हायच्या। जर हार नेला असेल तर हार गाईला आणि वासराला घालायचा, फुलं असतील तर फुलं व्हायचे। त्यानंतर आपल्याला गाईला प्रदक्षिणा मारायची आहे। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे असं मानलं गेलेलं आहे। गाईला आपण गोमाता म्हणतो। सगळ्यात मोठी देवी किंवा मोठं देव आपण गाईला मानतो। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो। आपल्याला इतकं सगळं करणं पॉसिबल नाही, त्यामुळे गाईला प्रदक्षिणा मारल्यानंतर 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारल्यासारखं होतं। त्यामुळे गाईला प्रदक्षिणा मारायची आहे। नैवेद्य वगैरे खाऊ घालून झाल्यानंतर गाईला जर स्पर्श करता येत असेल किंवा जर गाई मारकी नसेल तर तुम्ही गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे। त्यानंतर वासराच्याही पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि वासरालाही आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही बाहेर जाऊन खऱ्या गाईची पूजा करू शकता। ज्यांना कोणाला शक्य आहे, ज्यांच्याकडे खरी गाई आहे त्यांनीही या पद्धतीने पूजा करू शकता। त्यानंतर आपल्याला ज्यांना कोणाला बाहेर जाऊन गोशाळेत वगैरे जाऊन ही पूजा करणं शक्य नाही त्यांच्यासाठी आपण घरीही वसुबारसेची पूजा करायची आहे। त्यासाठी आपल्याला गाईची मूर्ती लागते। ही मूर्ती तुम्ही कोणतीही आणली तरी चालेल। जर तांब्याची असेल तर चांगलंच आहे। जर नसेल तर तुम्ही आता बाजारामध्ये चिनी मातीच्या वगैरे मूर्त्या मिळतात, त्याही तुम्ही वापरू शकता। त्या मूर्तीचेही त्याच पद्धतीने आपल्याला ती मूर्ती ताम्हणामध्ये घेऊन आधी पायावर पाणी टाकायचं आहे किंवा मूर्तीला तुम्ही अभिषेकही करू शकता। आणि मूर्ती स्वच्छ करून त्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून फुलं व्हायची आहेत। हार असेल तर हार व्हायचा आहे। त्याच पद्धतीने आपल्याला वासराचीही पूजा करायची आहे। हळद, कुंकू, अक्षदा वाहून पाणी वाहून हळद, कुंकू, अक्षदा व्हायचं आहे आणि वासराचीही पूजा करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला वसुबारसेची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला घरी आपण जी पूजा करतो त्यावर आपल्याला गाईला नैवेद्य दाखवायचा आहे। हाच भाजी आणि भाकरीचा किंवा भाजी आणि चपातीचा तुम्ही नैवेद्य हा गाईला दाखवू शकता, अर्पण करू शकता। गाईची मूर्ती निवडताना कशी निवडायची तर गाई आणि वासरू सोबत असावं नेहमी। अशा प्रकारची आपल्याला गाईची मूर्ती घ्यायची आहे। गाई आणि वासरू सोबत असावं। वासराचं तोंड हे गाईच्या स्तनाला लागलेलं म्हणजेच गाईचं दूध पिताना वासरू असावं। त्यानंतर आपल्याला गाईचा जो पाठीचा भाग आहे जो फोटोमध्ये दिसतोय त्या प्रकारे थोडासा उंचवटा असतो पाठीच्या भागाला, तसा उंचवटा असावा त्या पाठीच्या भागाला आणि त्या मूर्तीलाही।
अशा प्रकारची मूर्ती आपल्याला निवडताना निवडायची आहे. आणि आपण ठेवल्यानंतर त्या मूर्तीचं तोंड हे डाव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला मूर्ती निवडायची आहे. अशा पद्धतीने आपण मूर्ती आपल्या घरामध्ये आणा. ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे त्यांनी वसुबारसेच्या दिवशी ही मूर्ती नक्की घेऊन या आणि मूर्तीची पूजा करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी खऱ्या गाईची पूजा केली तर खूप उत्तम आणि खूप चांगलं. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी ही मूर्ती घरी आणून अशा पद्धतीने ही पूजा करू शकता. गाईला आपण गाईला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य किंवा चपाती आणि भाजीचा नैवेद्य अर्पण करायचा आणि अशा पद्धतीने आपली वसुबारसेची साध्या पद्धतीने पूजा करायची. या दिवसापासून आपण दिवाळीला सुरुवात होते. या दिवसापासून आपण आकाशकंदील लावायचा, दिवे लावायला सुरुवात करायची. तसं तर अष्टमीपासूनच सांगितलेलं आहे. पण ज्यांनी कोणी अष्टमीपासून सुरुवात केली नसेल दिवे लागणीला त्यांनी वसुबारसेपासून दिवे लावायला सुरुवात करावी, आकाशकंदील लावावा आणि घराच्या बाहेर वगैरे दिवे लावण्यास सुरुवात करावी आणि आपल्या दीपावलीला सुरुवात करावी. त्याचप्रकारे ज्यांना कोणा शक्य आहे त्यांनी खऱ्या गाईची जर पूजा केली, पूर्ण पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला गाईच्या कानामध्ये आपली मनातली इच्छा बोलायची आहे. जी काही इच्छा असेल ती गाईच्या कानामध्ये बोलायची आहे. ती इच्छा गाईच्या कानात बोलल्यानंतर गोमाता ती आपली इच्छा जी आहे ती नक्की पूर्ण करते असं सांगितलं जातं. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे ही इच्छा आपण 33 कोटी देवांना सांगितल्यासारखं होतं. त्यामुळे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. ज्या काही अडीअडचणी असतील, कुठलीही इच्छा असेल मनातली ती पूर्णत्वात जात नसेल, अडीअडचणी दूर व्हाव्या असं जर वाटत असेल, काहीही तुमच्या मनात जे काही चाललं असेल ते तुम्ही गाईच्या कानामध्ये सांगा. पण गाई मारकी नाही याकडे लक्ष द्या आणि आपल्या मनातली इच्छा गाईच्या कानामध्ये नक्की बोला, ती पूर्ण होईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.